आणि त्या दिवसभरातल्या मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्र्यांची आज बैठक होण्याची शक्यता। मुंबईत देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 7 वाजता बैठकीची शक्यता। प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या बैठका मेळावे घ्या। मुख्यमंत्री शिंदेंकडून महायुतीच्या प्रचाराला लागण्याच्या सूचना। एका मंत्र्याकडे एका मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार। शिरूरमधून अजित पवार गटाकडून आढळरावांची उमेदवारी निश्चित। आढळराव पाटलांना प्रचार सुरू करण्याच्या अजित पवारांकडून सूचना। सूत्रांची माहिती। काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात जाण्यास नकार। सूत्रांची माहिती। रामटेक भाजपकडे आल्यास राजू पारवे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। शरद पवार उद्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। बजरंग सोनवणे उद्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। ज्योती मेटे उद्या शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता। बीड लोकसभेच्या जागेवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता। ज्योती मेटे यांना बीडमधून उमेदवारी मिळू शकते। सूत्रांची ही माहिती। आमदार बच्चू कडूंच्या उपस्थितीत प्रहार पक्षाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक। अमरावतीसह विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। सूत्रांची माहिती। महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार। मोदी बागेत दोन्ही नेत्यांची भेट होणार। जानकरांना माढा लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता। कोल्हापुरात संजय मंडलिकांनी घेतली समरजित घाडगेंची भेट। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। महायुतीकडून कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच ही भेट।